नमस्कार सर. नमस्कार. मी ज्ञानदा कुलकर्णी, फाउंडर विंटेज रिफंड आणि मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे. क्या बात आहे. नमस्कार सर, आज बेसिकली तुम्हाला इथे बोलवण्याचे कारण आहे, सध्या आपण बघतोय एक म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युशनचे एक प्रकारे एक AUM वाढताना दिसत आहे. त्याच्या मागे एक इन्व्हेस्टमेंट्स जे आहेत ते वाढताना दिसत आहे. तर आता आपण बघतोय की वेगवेगळे प्रॉडक्ट्स म्हणजे आता म्युच्युअल फंड्सच्या व्यतिरिक्त पण बरेच प्रॉडक्ट्स जेनझीज आता वापरताना दिसतात किंवा त्याच्या आधीचे जो जनरेशन आहे तो वापरताना दिसतो. तरी सुद्धा SIPचं वाढण्याचं प्रमाण खूप प्रचंड आहे. तर याच्या मागचं कारण सांगू शकाल का सर? याच्या मागचं कारण असं आहे की आता जे नवीन जनरेशन येत आहे, नवीन जनरेशनला इन्व्हेस्टमेंट करताना फार सुज्ञ आताचा जो जनरेशन असल्यामुळं तो कशामध्ये जास्त रिटर्न आहेत त्या ॲनालिसिस करून, आणि आता जवळपास मार्केटमध्ये डिस्ट्रीब्युटर एवढे झालेत की प्रत्येक डिस्ट्रीब्युटर हा घरोघरी जाऊन प्रत्येकाला नॉलेज देतोय. दुसरी गोष्ट म्हणजे पहिला एवढा अवेअरनेस नव्हता, आता खूप मोठा अवेअरनेस आला आहे. टीव्हीच्या माध्यमातून प्रत्येक आपण क्रिकेटची मॅच बघतो, म्युच्युअल फंड सही आहे, त्याच्यामुळं प्रत्येक सोशल मीडियाच्या मार्फत तर फार मोठा अवेअरनेस झाल्यामुळं हा दिवसांदिवस हा मार्केट वाढतोय आणि SIPचं बुक साईज हे वाढत चाललंय. सर, सध्या AIचा पण वापर आपण बघतोय की याच्यामध्ये खूप जास्त वाढत चाललाय. पण याच्यामध्ये एक असा एक रिस्की ट्रेंड पण आपल्याला बघताना दिसतो की सर, म्हणजे ChatGPT सारखे जे टूल्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा कधी कधी माझ्यासाठी हा म्युच्युअल फंड बरोबर आहे का, ही SIP मी करावी का, किंवा असे पण काहीसे प्रॉम्प्ट टाकून डिसिजन घेतले जात आहेत. तर याबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय? काय झालं, आता भरपूर माध्यमं झालेत. आपल्या यूट्यूबमध्ये रोज आपण काहीतरी आपल्याला ऐकायला मिळतं किंवा आपल्याला कुठल्याही माध्यमातून आपल्याला असं मित्रामार्फत ऐकायला मिळतं. आपल्याला प्रॉपर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर एक डिस्ट्रीब्युटरचा सल्ला घेणं हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. डिस्ट्रीब्युटरचा सल्ला न घेता तुम्ही जर डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट कराल तर डेफिनेटली काही ना काही तुम्हाला नक्कीच तोटा होण्याची शक्यता जास्त असते. 99% तोटा होण्याची जास्त शक्यता. मध्यंतरी कोविड पिरियडमध्ये कोविड आला होता. कोविडमध्ये हेल्थ सेक्टर खूप जोरात, फार्मा सेक्टर खूप जोरात बूम होतं. तर लोकांनी काय केलं, फार्मा सेक्टरमध्येच इन्व्हेस्टमेंट केली. त्याच्यानंतर कोविड संपल्यानंतर फार्मा सेक्टर सगळ्यात एकदम तळात गेलं. त्याच्यामध्ये काय झालं, लोक निराश होतात. तर माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये एक्सपर्ट असतो, कुठल्याही क्षेत्रामध्ये. मग ते डॉक्टर, आपल्या आजारी पडलो तर डॉक्टर आहे, किंवा अदर देन कुठल्याही क्षेत्रामध्ये आपली गाडी बंद पडली, रिपेअर करायची असेल तर आपल्याला मेकॅनिकल लागतो, लाईट गेली तर आपल्याला इलेक्ट्रिशियन लागतो. अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये एक्सपर्ट आहे. तर असं माझं मत आहे की हे आपली जी आयुष्याची आपण कमवलेली जी मेहनतीची जी पुंजी आहे ती आपण लावण्यासाठी एका डिस्ट्रीब्युटरची, एक्सपर्टची नक्की साथ घ्यावी, जेणेकरून की तुमची रिस्क जी आहे ते डेफिनेटली रिड्यूस होऊ शकते, असं माझं मत आहे. आणि AIच्या बद्दल तुम्ही जे बोलले, टेक्नॉलॉजीचा प्रचंड वापर होतोय. टेक्नॉलॉजीचा वापर करा, पण टेक्नॉलॉजीचा वापर चुकीच्या पद्धतीने होऊ शकतो. त्याच्यासाठी परत एकदा तेच की तुम्ही डिस्ट्रीब्युटरचा सहकार्य घ्या. त्याच्यामध्ये डेफिनेटली तुमचा अल्फा जनरेट होऊन तुम्हाला चांगले रिटर्न बनवू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इन्व्हेस्टमेंट करताना आम्ही जे डिस्ट्रीब्युटर आहे ते इन्व्हेस्टमेंट करताना आम्ही गोल बेस इन्व्हेस्टमेंट करतो. प्रत्येक आलेले पैसे ते तुम्ही काट ठेवताय माझ्याकडं, किती दिवस ठेवणार आहेत, ह्याच्यामध्ये आम्ही सगळं बघून त्याचं प्रोडक्ट सिलेक्ट करतो आणि त्याच्यानंतर आम्ही कस्टमरला प्रोडक्ट देतो. सर, खरंच कमाल आहे. मला ही गोष्ट ज्यावेळेस बघते तेव्हा हे कळतंय की आता जे इन्व्हेस्टमेंटचं चेंज होताना दिसतोय, जसं की आता इन्व्हेस्टमेंट बदलतीये, डिस्ट्रीब्युटर्स कडनं जे घेतले जात आहेत त्याच्यामध्ये पण वाढ होत चालली आहे, AUM मध्ये वाढ होत चालली. तर पुढच्या 10-15 वर्षामध्ये म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युशन च्या सेक्टरमध्ये बेसिकली तुम्हाला काय फ्युचर दिसतंय? पुढच्या 10-15 वर्षात काय होऊ शकेल? पहिली गोष्ट तर आपला जो देश आहे, भारत आहे, आज भारतामध्ये कुठलीही एकही निगेटिव्ह आपल्याकडे कुठलीही बातमी नाही आहे. गव्हर्नमेंट स्टेबल आहे, मान्सून चांगला झालेला आहे. जी तुमच्यासारखी जी नवीन पिढी जी आज येते आहे ते फार अगदी तज्ज्ञ आहे, हुशार आहे. प्रत्येक गोष्ट जे आहे ते पाऊल जे प्रत्येक टाकते ते फार विचारपूर्वक टाकते. त्याच्यामुळं आपल्या देशाचं जे आहे फ्युचर अतिशय ब्राईट आहे. फक्त आता आपण काही गोष्टीसाठी जर बघितल्या तर आपण काही कठीण प्रसंगातून जातोय. जसं आपल्याला टेरिफ वॉरमधून आपण हे करतोय, त्याच्यामधून आपण जे गोष्टी हे जे होतं आहे आपल्यावर, तर त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला अडचण आहे. बाकी आपल्या देशामध्ये काही अडचण आहे. सगळ्यात डेफिनेटली आज सांगतो, जगामध्ये सगळ्यात सुरक्षित देश असेल तर आपलाच देश आहे. आणि सगळ्यात आपल्या देशामध्येच, इंडियामध्येच ऑपॉर्च्युनिटी आहे. आज मी तर दिल खोल के लोकांना सांगतो, इंडिया परचेस करा.
भारताला परचेस करा, भारतातला प्रोडक्ट परचेस करा. खूप चांगलं आहे. भारतात कन्झम्पशनचं प्रमाण मोठं आहे, भारतात लँड भरपूर आहेत, सगळ्या गोष्टी चांगल्या असल्यामुळं आपल्याच देशामध्ये सगळ्यात जास्त ऑपॉर्च्युनिटी आहेत. बरोबर आहे सर. थँक्यू सो मच. मॅक्स महाराष्ट्र सोबत कनेक्ट राहा आणि आज Definitely. तुम्ही आमच्या सगळ्या प्रेक्षकांना खूप चांगला सल्ला दिला. येस 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 नक्की. थँक्यू सो मच सर. धन्यवाद. थँक्यू.